आज पुन्हा एकदा एका थरारक सायन्स फिक्शन मूवीचे एक्सप्लेनेशन आपण मराठीमध्ये करणार आहोत. तर चला वळूया आपल्या मूवीकडे. मूवीचे नाव आहे सुपरनोवा 2000. याची सुरुवात एका सर्च अँड रेस्क्यू मेडिकल शिप पासून होते, जे कोणत्याही मेडिकल इमर्जन्सीसाठी अंतरिक्ष फेऱ्या मारत आहेत. त्यावर आहेत कॅप्टन एजे, मेडिकल ऑफिसर कायला, को पायलट निक, मेडिकल टेक्निशियन यार्सी, पॅरामेडिक एक्सपर्ट डॅनिका, टेक्निशियन बेंजामिन आणि एक रोबोट. एवढ्या लोकांची टीम आहे. मानवाने एवढी प्रगती केली आहे की माणूस आता ब्रह्मांडच्या कोणत्याही भागामध्ये जाऊ शकतो. त्यांना एका ब्लू जायंट ग्रहावरील एका मायनिंग ऑपरेशन फॅसिलिटीवरून काही सिग्नल येतात, पण तेथील मायनिंग 5 वर्षापूर्वीच बंद झालेली आहे, कारण तो ग्रह आपल्या सूर्याच्या गुरुत्वाकर्षणात खेचला जाऊ लागला होता. कॅप्टन जास्त विचार न करता तिथे जाण्याचा निर्णय घेतात. 3000 लाईट इयर पेक्षा जास्त दूर जिथे जाण्यासाठी त्यांना रिस्की डायमेन्शनल जंपचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी डायमेन्शनल स्टेबिलायझेशन चेंबरमधून प्रवास करण्यासाठी त्यांनी आपले सारे कपडे काढावे लागतात, कारण प्रवासात स्पेसक्राफ्ट बरोबर त्यांचं शरीरही ॲटम्समध्ये डिसेंटिग्रेट होऊन प्रवास करणार आहे. आणि जर यात कोणतीही गडबड झाली तर त्यांचं शरीर अमिबासारखं वितळून कधीच रिकवर होणार नाही. आणि आता हे ॲडव्हान्स शिप प्लाझ्मा एक्सेलरेटच्या मदतीने लाईटच्याही वेगाने वॉर्महोलमध्ये प्रवेश करत आहे. तेव्हा त्यांना काही तिथे चित्रे दिसतात, काही घटनांचे फ्लॅशेस दिसतात. ते आपण शेवटी जाणून घेऊ. शेवटी हा खतरनाक डायमेन्शनल जंप करून त्यांचे यान व्यवस्थितरित्या आपल्या लोकेशनवर पोहोचते. पण जी पनवती लागायची ती शेवटी लागूनच राहते. कॅप्टनचे चेंबर मेल फंक्शन झालं होतं आणि त्यांची अवस्था अति गंभीर झाली होती. त्यांना वाचवता येऊ शकत नव्हतं. पण हे कमी होतं की काय, अजून एक वाईट बातमी त्यांच्या समोर येते. त्यांचं शिप हे ब्लू जायंटच्या कचऱ्याशी अवतीभोवती फिरणाऱ्या दगडांशी आदळते आणि शिपला मोठे नुकसान होते. आणि आता ते शिप अनकंट्रोल होऊन धरतीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षाही 10 पट जास्त ताकदीच्या ब्लू जायंटच्या गुरुत्वाकर्षणामध्ये खेचले जाऊ लागते. आणि शिपला मोठं डॅमेज झाल्यामुळे त्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी ताकदही शिपमध्ये नसते. पण निक आपल्या शिपमधील इमर्जन्सी पॉवरचा वापर करून कसं तरी शिपला वाचवून घेतो. पण कॅप्टनचा जीव वाचवता येत नाही त्यांना. आणि वरून अजून एक वाईट बातमी म्हणजे शिपला वाचवण्यासाठी प्रयत्नात शिपची 80% पेक्षाही जास्त पॉवर वापरली गेली आहे, जी परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच डायमेन्शनल जंपसाठी फारच कमी आहे. रिचार्ज होण्यासाठी 7 तास आणि 22 मिनिटं लागणार आहेत. आणि ठीक 7 तास 1 मिनिटांनी त्यांचं शिप ब्लू जायंटच्या सोलर गुरुत्वाकर्षणात खेचलं जाऊ लागणार आहे. म्हणजेच रिचार्ज झाल्यानंतर फक्त 11 मिनिटांचा विंडो असेल डायमेन्शनल जंप करण्यासाठी. तेव्हा ब्लू जायंटमधून एक ट्रान्सपोर्ट शटल त्यांच्याकडे येताना दिसतं. रेकॉर्डनुसार त्यात कायलाचा नवरा काल बसलेला आहे, ज्याच्याशी कायलाने आधीच डायव्होर्स घेतला होता त्याच्या नशेडीपणाच्या सवयीला वैतागून. पण शिपला डॉक केल्यानंतर त्यातून कोणतरी वेगळाच माणूस बाहेर येतो. त्याचं मेडिकल चेकअप केल्यानंतर शॉकिंग सत्य बाहेर येतं. त्याचं शरीर रहस्यमयरित्या स्ट्रॉंग होत चाललेलं आहे आणि त्याच्यात स्वतःहून स्वतःचे घाव भरण्याची शक्ती आलेली आहे. आणि त्याच्या शटलमधून त्यांना अजून एक अद्भुत चमकती एनर्जी क्यूब मिळते. त्यांच्या संमोहन शक्तीत यर्जी खेचला जाऊ लागतो. त्याच्या स्पर्शाने यर्जीच्या शरीरात वेगळीच ऊर्जा वाहू लागते. आणि तो बेशुद्ध माणूसही शुद्धीत आल्यानंतर स्वतःला कायलाचा मुलगा ट्रॉय आहे असं सांगतो. तो कायलाशी अशा प्रकारे बोलतो की जसं तो तिला पर्सनली ओळखतो. तो परत आपल्या पित्याची वार्ता काढतो. तो सांगतो की कसे त्याचे वडील मरण्यापूर्वी पश्चाताप करत होते. त्याची विचारपूस करतात तेव्हा तो सांगतो की तो एक ट्रेजर हंटर आहे. मायनिंगमधून आलेला एक मेसेज त्याने इंटरसेप्ट केला होता की मायनिंगमध्ये खोदकाम करताना त्यांना एक अद्भुत गोष्ट हाती लागली आहे. आणि जेव्हा तो आपल्या मित्रांसोबत ब्लू जायंटवर पोचला, पण तिथे पोचल्यावर कोणीच माणूस त्याला तिथे दिसला नाही. खूप शोधूनही त्यांना ती क्यूब तिथे नाही भेटली आणि त्याचे मित्र तिथून निघून गेले. पण त्याने पाठी थांबून आपले शोधकाम चालूच ठेवले आणि शेवटी त्याला ही वस्तू मिळाली, जे कदाचित ब्लू जायंटच्या आधीपासूनच आहे, ज्याची किंमत मार्केटमध्ये अनगणित आहे. तो सगळ्यांना एक प्रस्ताव देतो की तो ह्या वस्तूला विकून सर्वांना बरोबरीचा हिस्सा देईल, जर त्यांनी ऑथॉरिटीला याची बातमी नाही दिली तर. आणि तेव्हाच निकचे डोळे चमकतात. त्यांच्या कॅप्टनने एका अशा वस्तूसाठी आपला जीव दिला ज्याबद्दल त्यांना काहीच माहीत नाही. पण ज्या प्रकारे
या नवीन माणसाचे शरीर बिहेव करत आहे आणि ज्या प्रकारची ऊर्जा आहे त्यावरून नक्कीच हे एलियन आर्टिफॅक्ट आहे, ज्याला काही महत्त्वाच्या कारणांमुळेच एलियनने दूर जमिनीत खाली दाबून ठेवले होते. म्हणून निक त्या क्यूबला ॲनालिसिस करण्यासाठी आपल्या ताब्यात घेतो, जी गोष्ट ट्रॉयला जराही आवडत नाही. निक हा ट्रॉयच्या ट्रान्सपोर्ट शिप मधून मायनिंग स्टेशनवर जाण्याचे ठरवतो, या आशेने की त्यांना तिथे फ्यूल मिळेल. पहिल्यांदाच ब्लू जायंटच्या गुरुत्वाकर्षणात इतक्या जवळून अनुभव घेतो निक. त्याचं शिप ही त्यात खेचलं जाऊ लागते, पण तो कसं तरी शिपला स्टेशनवर लँड करण्यात यशस्वी होतो आणि तिथे कॉम्प्युटर एलियन आर्टिफॅक्टला ॲनालिसिस करण्यात सक्सेसफुल होतो आणि एक सत्य बाहेर येतं. त्या 3 डायमेन्शनल मॅटरच्या आत 9th डायमेन्शनल मॅटर लपलेलं आहे. आपलं युनिवर्स कंटिन्यू एक्सपांड होत जात आहे आणि साधने लिमिटेड आहेत. म्हणूनच ह्याला जीवनाच्या त्या आवश्यक गोष्टीला परत निर्मिती करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. पण ह्यात ट्विस्ट हे आहे, एक्झिस्टिंग लाईफ नष्ट करून न्यू लाईफ जन्माला देणार आहे. थोडक्यात सांगायचं तर हा एक टाइम बॉम्ब आहे. कायलाच्या डोक्यात विचार येतो की ज्या क्यूबला इतक्या दूर जमिनीत का काढून ठेवलं असेल. निश्चितच जो कोणी ह्याला शोधून काढणार ते पूर्णपणे विकसित असणार, जो या केसमध्ये मनुष्य आहे. कोणी या क्यूबची निर्मिती केली त्याची भावना ॲडव्हान्स स्पीसीसला कॉम्पिटिशनमधून बाहेर काढण्याची आहे. यदि ही क्यूब त्यांच्या युनिवर्समध्ये पोचली तर सुपरनोवा विस्फोटमध्ये सर्व युनिवर्स वितळून जाईल. यर्झीला एवढा एनर्जेटिक पाहून कायलाला समजते की ट्रॉयला ही सुपर स्ट्रेंथ त्या क्यूबपासूनच मिळालेली आहे आणि माणसाच्या शरीराला यंग ही बनवते. दुसरीकडे निकला मायनिंग स्टेशनमध्ये बऱ्याच माणसांची डेड बॉडी मिळते. तेव्हा ट्रॉय कंट्रोल रूम हायजॅक करतो आणि सर्वांसमोर जाहीर करतो की त्यानेच आपल्या साथीदारांचा खून केला होता, फक्त त्या क्यूबला मिळवण्यासाठी, ज्यामध्ये त्याचे शिपही नष्ट झाले. आणि आता त्याचं प्लॅन ह्या शिपमधील सर्व माणसांना मारण्याचे आहे आणि मायनिंग स्टेशनवरील मशिनरीज मोठने ऑन करून निकला मारण्याचा प्रयत्नही तो सुरू करतो आणि त्यांची शिपलाही तो स्पेसमध्ये इजेक्ट करून टाकतो आणि निक आता तिथे फसलेला आहे. डॅनिकाने त्याला रंगेहात पकडल्यावर तिलाही तो स्पेसमध्ये पाठवून मारून टाकतो. नंतर तो यर्झीच्या पाठी जातो. यर्झी त्याला कितीही अटॅक करतो पण ट्रॉयला काही फरक पडत नाही. शेवटी एका फटक्यात यर्झीला मारून त्यालाही त्याच्या गर्लफ्रेंडकडे तो पाठवून देतो. शेवटी तो बेंजामिन आणि कायलाला ट्रॅक करतो आणि रिव्हील करतो की तो कायला आणि कार्लचा मुलगा नाही तर तो स्वतः कार्लच आहे, जो त्याचं क्यूबमुळे यंग झाला आहे. आणि तेवढ्यात बेंजामिन त्यावर हार्पूननी अटॅक करतो, पण एवढ्या घातक प्रहाराने कार्लचे काहीच बिघडत नाही आणि तो बेंजामिनलाही आडवा करतो. कार्ल हा कायलाला परत एकदा त्याच्या रिलेशनशिपसाठी विनवणी करतो, पण तेवढ्यात निक स्टेशनमध्ये पडलेलं मेडिकल शिप घेऊन येत आहे याची बातमी त्यांना कळते आणि त्याचा फायदा घेऊन कायला त्याला आंधळा करून तिथून पळ काढते. पण कार्ल आता अधिकच चवताळलेला आहे. निकवर तो हल्ला करतो आणि दोघांमध्ये मोठी झडप होते. निक त्याच्यासमोर खूपच कमजोर पडतो, पण त्याच्याजवळ असलेल्या कटर टूलच्या मदतीने निक कार्लचा एक हात तोडून टाकतो आणि त्याला दूर ढकलतो. पण कार्ल परत स्वतःला मुक्त करून आपला हात पुन्हा जोडतो आणि कोणी वाचू नये म्हणून स्वतःसाठी एक डीएससी पॉड ठेवून बाकी सारे डीएससी पॉड नष्ट करतो. इथे निक आणि कायलाला समजते की कार्लला कोणी रोखू शकत नाही, पण लकीली शिपची रिचार्ज आता झालेली आहे आणि काही मिनिटातच जम्प ट्रिगर होणार आहे. तेव्हा निक आणि कायला रोबोटच्या हातात क्यूब देऊन कार्लकडे पाठवतात आणि त्याला त्या रोबोटचा विस्फोट करून कार्ल आणि त्या क्यूबला आकाशामध्ये पाठवून देतात. आणि आता त्यांना समजते की डायमेन्शनल जम्पसाठी त्यांच्याकडे एकच डीएससी पॉड आहे आणि दोघंही एकाच पॉडमधून प्रवास केल्यास त्यांचं शरीर जेनेटिकली मर्ज होऊ शकतं. कॉम्प्युटर सांगतो की ही एलियन क्यूब आता ब्लू जायंटच्या सूर्याकडे खेचली जात आहे. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाशी रिॲक्ट करून लवकरच 9th डायमेन्शनल सुपरनोवा ट्रिगर होईल, जो सर्वीकडे पसरत जाऊन जवळपास 51 वर्षांपर्यंत पृथ्वीपर्यंत पोहोचेल. कॉम्प्युटर सांगतो की त्यात एकतर सर्व मनुष्य जाती नष्ट होईल किंवा कार्लसारखा नवीन म्युटंट जन्म घेईल.
ह्या सगळ्यांचा विचार करण्याची वेळ नसते तेव्हा दोघंही एकाच DSU पॉडमध्ये झोपून डायमेन्शनल जम्प करून आपला परतीचा प्रवास करतात आणि लकीली त्यांची शरीरही जेनेटिकली मर्ज होत नाहीत, फक्त त्यांचा एक डोळा जेनेटिकली अदलाबदली होतो. तेव्हा कॉम्प्युटर त्यांना सांगतो की त्याच्या ॲनालिसिसनुसार कायला आता प्रेग्नेंट आहे आणि अशातच या मूवीचा एंड होतो. 51 वर्षानंतर नक्की काय झालं याचा कोणताही थांगपत्ता आपल्याला लागत नाही. मित्रांनो, सुरुवातीच्या डायमेन्शनल जम्पमध्ये जे फ्लॅशेस दिसले होते ते खरं तर भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांचे फ्लॅशेस होते, जे वॉर्महोलमध्ये आपल्याला सुरुवातीला मूवीत दिसले होते. तर मित्रांनो, या सायन्स फिक्शन मूवीचा मराठी अनुवाद कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.